नमस्कार मित्रांनो, मी संस्कृती अळने तुम्हा सर्वांचं डेली डिजिटल कट्ट्यावर स्वागत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाखो प्रवाशांची रोजची वाहतूक करणारी पीएमपीएमएल बस सेवा सध्या तक्रारींच्या विळख्यात सापडली आहे. अलीकडच्या काळात पीएमपीएमएल बसमधून प्रवास करणाऱ्या अनेक नागरिकांना गैरवर्तनाचा सामना करावा लागत असल्याची तक्रार समोर आली आहे. काही बस वाहकांकडून प्रवाशांशी उद्धट भाषेत बोलणे, तिकीट देण्यास टाळाटाळ करणे किंवा अपमानास्पद वर्तन केल्याचे प्रकार समोर आले आहेत. ॲप आणि क्यूआर कोडचा मुद्दा विशेषतः पीएमपीएमएल मोबाईल ॲपमध्ये तांत्रिक अडचणी आल्यास किंवा क्यूआर कोडद्वारे ऑनलाईन तिकीट काढण्याची विनंती केल्यावर काही वाहक नाराजी व्यक्त करतात. काही वेळा तर क्यूआर कोडद्वारे पेमेंट स्वीकारण्यास थेट नकार दिला जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. हा प्रवाशांचा अधिकार, मात्र क्यूआर कोडद्वारे पेमेंट स्वीकारणे ही पीएमपीएमएलची अधिकृत सुविधा आहे. त्यामुळे प्रवाशाने क्यूआर कोड मागणे हा त्याचा पूर्ण हक्क आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची कृपा किंवा मर्जीची अपेक्षा ठेवली जाऊ नये. गैरवर्तन झाल्यास जर एखादा चालक किंवा वाहक गैरवर्तन करत असेल तर प्रवाशांनी घाबरू नये. बसचा क्रमांक, मार्ग क्रमांक, प्रवासाची वेळ आणि वाहतुकीचा बिल्ला क्रमांक नोंदवून ठेवावा. शक्य असल्यास फोटो किंवा व्हिडिओ पुरावा जतन करावा. तक्रार प्रक्रिया या माहितीसह पीएमपीएमएलच्या हेल्पलाईनवर तक्रार करता येते. तरीही प्रतिसाद मिळत नसेल तर पीएमपीएमएलच्या अधिकृत ईमेल, सोशल मीडिया खात्यांवर तसेच महापालिका परिवहन विभागाकडे लेखी तक्रार दाखल करणे अत्यावश्यक आहे आणि प्रवाशांचा सन्मान राखला जाणे अत्यावश्यक आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने या तक्रारी गांभीर्याने घेऊन तातडीने कारवाई करावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे.